नमस्कार. सिंपल एज्युकेशन एसएससी मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आपण स्टार्ट केले 9th स्टँडर्डच्या अल्जेब्राला आणि अल्जेब्रा मधला 3rd चॅप्टर चालू आहे पॉलिनॉमियल. पॉलिनॉमियल वर फर्स्ट लेक्चर ऑलरेडी आपण कव्हर केले. या लेक्चर मध्ये आपण सॉल्व्ह करणार आहोत प्रॅक्टिस सेट 3.1. प्रॅक्टिस सेट 3.1 हा प्रिव्हियस लेक्चर्स वर अवलंबून आहे, कारण की लास्ट लेक्चर मध्ये पॉलिनॉमियलचे जे फर्स्ट लेक्चर झालं त्या लेक्चर मध्ये आपण पूर्ण बेसिक्स जे पॉलिनॉमियल्स तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेले होते 8th स्टँडर्ड मध्ये थोडे ते रिकॉल केलेत आणि त्याच्यानंतर जो प्रॅक्टिस सेट 3.1 साठी जो बेसिक्स जो पार्ट आहे तो ऑलरेडी आपण त्या लेक्चर मध्ये कव्हर केलाय. जर लास्ट लेक्चर तुम्ही मिस केलं असेल तर तुम्ही ते बघून घ्या, कारण की या प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये तुम्हाला कोणती अडचण येणार नाही. ते लेक्चर तुम्ही मिस नका करू, म्हणजे इथं तुम्हाला काही कठीण वाटणार नाही. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तुमच्या इतर फ्रेंड्स पर्यंत, क्लासमेट्स पर्यंत हे व्हिडिओ शेअर करा. आपण आता स्टार्ट करूया प्रॅक्टिस सेट 3.1. प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये तुम्हाला काय सांगितले? स्टेट वेदर द गिवन अल्जेब्राइक एक्सप्रेशन इज पॉलिनॉमियल अँड जस्टिफाय. दिलेलं अल्जेब्राइक एक्सप्रेशन आपल्याला सांगायचं आहे की ते पॉलिनॉमियल आहे किंवा नाही, आणि जर असेल तर जस्टिफाय करायचं, म्हणजे त्याचं रिझन लिहायचं आहे आपल्याला. फर्स्ट दिले तुम्हाला y प्लस 1/y. हे क्वेश्चन 1 मधलं फर्स्ट एक्झाम्पल आहे. पॉलिनॉमियल होण्यासाठीची कंडिशन काय आहे? दिलेलं अल्जेब्राइक एक्सप्रेशन आपण पॉलिनॉमियल आहे कधी म्हणतो? आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये केलंय डेफिनेशन पॉलिनॉमियलचे. दिलेलं अल्जेब्राइक एक्सप्रेशन पॉलिनॉमियल कधी होतं? जेव्हा त्या पूर्ण अल्जेब्राइक एक्सप्रेशन मधल्या प्रत्येक टर्म मधल्या व्हेरिएबल्सची पॉवर कशी असायला हवी? होल नंबर असायला हवी, म्हणजे दिलेलं अल्जेब्राइक एक्सप्रेशन काय झालं? पॉलिनॉमियल आपण म्हणतो. इथं आपल्याला सांगायचंय तेच, फक्त हा दिलेला अल्जेब्राइक एक्सप्रेशन पॉलिनॉमियल आहे किंवा नाही. y प्लस 1/y पॉलिनॉमियल असण्यासाठीची कंडिशन तुम्हाला कळाली, पण एखादं अल्जेब्राइक एक्सप्रेशन कधी पॉलिनॉमियल असणार नाही किंवा नॉट पॉलिनॉमियल, तर हा मी छोटासा इकडे मेन्शन करून ठेवलाय. हा पार्ट हा तुम्ही नोट डाऊन करून घ्या. दिलेलं अल्जेब्राइक एक्सप्रेशन नॉट अ पॉलिनॉमियल इफ पॉवर इज इन निगेटिव्ह, पॉवर इज इन फ्रॅक्शन अँड व्हेरिएबल इन डिनॉमिनेटर. जर दिलेल्या अल्जेब्राइक एक्सप्रेशन मधले बरेच टर्म आहेत तर त्यातल्या कुठल्याही टर्म मध्ये पॉवर जर निगेटिव्ह आली, कोणत्याही टर्म मधल्या व्हेरिएबल्सची पॉवर दिलेल्या अल्जेब्राइक एक्सप्रेशन मध्ये कोणत्याही टर्मच्या व्हेरिएबल्सची पॉवर जर निगेटिव्ह असेल तर तर ते दिलेलं अल्जेब्राइक एक्सप्रेशन पॉलिनॉमियल येणार नाही. किंवा पॉवर इज इन फ्रॅक्शन, जर दिलेल्या अल्जेब्राइक एक्सप्रेशन मध्ये कोणत्याही टर्मच्या व्हेरिएबल्सची पॉवर एकतर निगेटिव्ह असेल तरीही येणार नाही, किंवा फ्रॅक्शन असेल तरीही तो दिलेला अल्जेब्राइक एक्सप्रेशन पॉलिनॉमियल येणार नाही. किंवा दिलेल्या अल्जेब्राइक एक्सप्रेशन मध्ये कोणत्याही टर्म मध्ये व्हेरिएबल जर डिनॉमिनेटर मध्ये जरी आला ना तरीही दिलेलं अल्जेब्राइक एक्सप्रेशन पॉलिनॉमियल येणार नाही. आणि 3च पॉइंट आहेत जे आपल्याला सांगणार आहेत की दिलेलं अल्जेब्राइक एक्सप्रेशन पॉलिनॉमियल आहे किंवा नाही. ह्या 3 गोष्टी म्हणजे तुम्ही कन्फ्युज होऊ नये म्हणून मी इथं नोट डाऊन करून ठेवलंय. चला आपण स्टार्ट करूया. फर्स्ट नंबर y प्लस 1/y. हे फर्स्ट बघूया आपण. y प्लस 1/y मध्ये ह्या अल्जेब्राइक एक्सप्रेशन मध्ये किती टर्म आहेत? 2 टर्म आहेत. ह्यातली फर्स्ट तर ठीक आहे, पण सेकंड टर्म कसे आहे? हा व्हेरिएबल इन डिनॉमिनेटर आलेला आहे. किंवा आपण म्हणजे हे अल्जेब्राइक एक्सप्रेशन पॉलिनॉमियल तर येणार नाहीयेच. फक्त मी अजून सिंपल करून जरी आपण सॉल्व्ह करायचं झालं तर आपण ह्या 1/y ला y⁻1 असा सुद्धा आपण लिहू शकतोय ना. 1/y आहे म्हणजेच काय झालं? y⁻1 आला. दिलेलं अल्जेब्राइक एक्सप्रेशन पॉलिनॉमियल आहे का नाही ते पण आपल्याला मेन्शन करायचं आहे, आणि जस्टिफाय पण करायचं आहे आपल्याला दिलेलं अल्जेब्राइक एक्सप्रेशन पॉलिनॉमियल आहे का नाही. कारण की हे त्याचं रिझन काय? y⁻2 काय आला इकडे? -1 म्हणजे होल नंबर आला का नाही. आपल्याला अल्जेब्राइक एक्सप्रेशन पॉलिनॉमियल कधी होणार आहे? जेव्हा सगळ्या पॉवर्स मध्ये प्रत्येक टर्मच्या व्हेरिएबल्सची पॉवर होल नंबर असायला हवी. इकडे होल नंबर आहे, इथं ठीक आहे, इकडे आहे, पण इकडे आहे का? -1 हा होल नंबर होईल का? नाही. मग आपण मेन्शन करूया ते रिझन त्याचा. पॉवर ऑफ y इन टर्म y⁻1 इज -1. देअरफॉर गिवन अल्जेब्राइक एक्सप्रेशन इज नॉट पॉलिनॉमियल. 2 - 5 स्क्वेअर रूट ऑफ x ला मी 2 - 5 स्क्वेअर रूट ऑफ x ला फक्त इकडे x⁻, हा स्क्वेअर रूट ऑफ x च्या ऐवजी मी इकडे काय लिहिला? x⁻1/2. ह्या हे स्क्वेअर रूट फक्त काढून टाकू, मी इथे काय लिहिला? x⁻1/2. आता आपण बघूया, इथे आपल्याला नॉट अ पॉलिनॉमियल इफ पॉवर इज इन निगेटिव्ह. हे बघा, इकडे पॉवर निगेटिव्ह मध्ये होतं, नॉट अ पॉलिनॉमियल आलं. इथं पॉवर इज इन फ्रॅक्शन. आता बघा, फ्रॅक्शन मध्ये आहे ना पॉवर कोणत्याही व्हेरिएबलची. दिलेल्या अल्जेब्राइक एक्सप्रेशन मध्ये कितीही टर्म असू दे, त्यातल्या कुठल्याही टर्म मधल्या कोणत्याही व्हेरिएबलची जरी पॉवर फ्रॅक्शन मध्ये आली, निगेटिव्ह मध्ये आली, किंवा व्हेरिएबल्स इन डिनॉमिनेटर मध्ये आला, म्हणजे दिलेलं अल्जेब्राइक एक्सप्रेशन पॉलिनॉमियल होईल का? नाही. मग इकडे पॉलिनॉमियल येणार आहे का? नाही. पॉवर ऑफ x इज 1/2.
Therefore, given algebraic expression is not polynomial. नेक्स्ट नंबर 3 काय दिलंय तुम्हाला? नंबर 3 काय दिलंय? x स्क्वेअर प्लस 7x प्लस 9. x स्क्वेअर प्लस 7x प्लस 9 मध्ये किती व्हेरिएबल मध्ये आहे अल्जेब्राइक एक्सप्रेशन? 1 व्हेरिएबल मध्ये आहे. फक्त एक्सच आहे ना इकडे. मग एक्स इथं फर्स्ट टर्म मध्ये पॉवर किती आहे? x चा स्क्वेअर आहे. इथं किती आहे? x रेस टू 1 आहे. इकडे 9 हा काय आहे? कॉन्स्टंट आहे. इथे कुठे तुम्हाला निगेटिव्ह नंबर दिसतोय का, किंवा फ्रॅक्शन दिसते का, किंवा व्हेरिएबल्स इन डिनॉमिनेटर दिसते का? नाही. आणि प्रत्येक टर्मची पॉवर कशी आहे? होल नंबर आहे ना, म्हणून दिलेलं अल्जेब्राइक एक्सप्रेशन काय येणार आहे? हा पॉलिनॉमियल येणार आहे. होय ना? प्रत्येक वेळेस बघा, प्रत्येक टर्मचा पॉवर कशी आहे? होल नंबर आहे, म्हणजे दिलेलं अल्जेब्राइक एक्सप्रेशन पॉलिनॉमियल आहे. पॉवर ऑफ एक्स इन ईच टर्म इज अ होल नंबर. Therefore, given algebraic expression is a polynomial. Number 4 काय आहे? 2m raised to minus 2 plus 7m minus 5. आपल्याला सांगायचं आहे दिलेलं अल्जेब्राइक एक्सप्रेशन पॉलिनॉमियल आहे का? पॉलिनॉमियल होण्यासाठी प्रत्येक टर्म मधल्या व्हेरिएबलची पॉवर कशी हवी आहे? आपल्याला होल नंबर हवे. इथं काय दिले? पॉवर आहे m raised to minus 2. इथं काय m raised to 1. इथं काहीच नाही, फक्त कॉन्स्टंट m आहे इथं. मग इथं येणार आहे का हे पॉलिनॉमियल? कारण की प्रत्येक टर्मची पॉवर कशी आपल्याला हवी? होल नंबर हवी. इथे बघा, नॉट अ पॉलिनॉमियल इफ पॉवर इज इन निगेटिव्ह. जर निगेटिव्ह मध्ये कोणत्याही एका जरी टर्मची पॉवर निगेटिव्ह आली किंवा फ्रॅक्शन आली तर तो पॉलिनॉमियल येणार नाही. मग इथे काय आहे? फर्स्ट टर्म मध्येच पॉवर कशी आहे? त्याची निगेटिव्ह आहे. त्यामुळे दिलेलं एक्सप्रेशन पॉलिनॉमियल असणार नाही. पॉवर ऑफ m in term 2m m raised to minus 2 is minus 2. Therefore, given algebraic expression is not polynomial. लास्ट काय आहे त्यातला? नंबर 10. फक्त इथं दिलंय तुम्हाला 10. 10 हे काय आहे? 10 हा कॉन्स्टंट पॉलिनॉमियल येणार आहे. होय ना? हा स्टेट वेदर द गिवन एक्सप्रेशन इज पॉलिनॉमियल विचारले ना. येस, 10 इज अ कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. 10 कसा आहे? कॉन्स्टंट पॉलिनॉमियल आहे. तो पॉलिनॉमियल मध्ये येणार आहे. तो कसा आहे? 10 हा कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. आलं लक्षात तुम्हाला क्वेश्चन नंबर 1. नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये राईट कोइफिशियंट ऑफ m3 इन ईच ऑफ द गिवन पॉलिनॉमियल. ह्या m क्यूबचा प्रत्येक वेळेस आपल्याला काय सांगायचं आहे? फक्त कोइफिशियंट सांगायचं आहे. फर्स्ट नंबर आहे, फर्स्ट अल्जेब्राइक एक्सप्रेशन काय दिलंय? m रेस टू 3 म्हणजे m क्यूब. फर्स्ट अल्जेब्राइक एक्सप्रेशन जे काय तुम्हाला अल्जेब्राइक एक्सप्रेशन दिलेत त्यामधल्या अल्जेब्राइक एक्सप्रेशन मधला m रेस टू 3 चा कोइफिशियंट आपल्याला फक्त इकडे मेन्शन करायचा आहे. मग दिलेलं अल्जेब्राइक एक्सप्रेशन नंबर फर्स्ट काय आहे? m रेस टू 3. कोइफिशियंट काय आला इथं काही नाही, म्हणजेच काय आहे? कोइफिशियंट आला 1. कोइफिशियंट ऑफ m क्यूब इज 1. नंबर 2 काय दिलाय? -3/2 प्लस m मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3m क्यूब. इकडे मी मेन्शन करायला हवं होतं फर्स्ट क्वेश्चन मध्येच, पण तुम्हाला आता सांगते. हे बघा, ax² प्लस bx प्लस c हे अल्जेब्राइक एक्सप्रेशन आहे, किंवा एक पॉलिनॉमियल आहे. ax² प्लस bx प्लस c गिवन दिलेलं तुम्हाला पॉलिनॉमियल आहे. एक्स कोण आहे? हा व्हेरिएबल आहे. एक्स कोण आहे? व्हेरिएबल आहे. a, b आणि c हे कोण आहेत? कोइफिशियंट्स आहेत. ए बी सी इथे काही नाहीये. हे बघा, हेच मी एक्सप्रेशन ना फक्त ax² प्लस bx प्लस cx रेस टू 0 असं जरी मेन्शन केलं तरी चालेल ना. ax² bx रेस टू 1 आणि cx रेस टू 0. हा x रेस टू 0 म्हणजेच कायची व्हॅल्यू काय आली? परत 1 आली. म्हणजेच काय? फक्त मी काय केली इकडे? ऍडजस्टमेंट केले. हेच अल्जेब्राइक एक्सप्रेशन फक्त मी असं नोट डाऊन केलं. मग एक्स काय आहे यामध्ये? एक्स हा काय आहे? व्हेरिएबल आहे. आणि ए बी सी काय आहेत? कोइफिशियंट्स आहेत. जे व्हेरिएबलच्या जवळ असतात ना ते त्यांचे आले त्याचे कोइफिशियंट्स. आपल्याला काय करायचं इकडे? फक्त कोइफिशियंट्स ऑफ m क्यूब प्रत्येक ज्या अल्जेब्राइक एक्सप्रेशन मध्ये जिथं जिथं m क्यूब आहे ना फक्त त्याच्या सोबतचा आपल्याला काय लिहायचंय? कोइफिशियंट लिहायचंय. मग इथे कोइफिशियंट काय येणार आहे? कोइफिशियंट ऑफ m रेस टू 3 m क्यूब इज काय येणार आहे? m क्यूबचा कोइफिशियंट काय आला? मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3. आलं लक्षात तुमच्या? कोइफिशियंट म्हणजे काय आपण लास्ट लेक्चर मध्ये केलं, मी फक्त इथं थोडं रिकॉल केलं. नेक्स्ट नंबर 3 काय दिलाय? -2/3 m क्यूब मायनस 5m² प्लस 7m मायनस 1. इकडे काय आपल्याला मेन्शन करायचंय? कोइफिशियंट ऑफ m क्यूब. m क्यूब कुठे आहे? इकडे आहे. मग याचा कोइफिशियंट काय आला? m क्यूबच्या जवळ कोण आहे? -2/3. कोइफिशियंट कोण आला m क्यूबचा? -2/3. कोइफिशियंट ऑफ m क्यूब इज -2/3. आलं का तुमचा आन्सर? आलं क्वेश्चन नंबर 2 लक्षात? आता बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. राईट पॉलिनॉमियल इन एक्स युझिंग द गिवन इन्फॉर्मेशन. आपल्याला हे ऑलरेडी 8th स्टँडर्ड मध्ये आपण हे केलेलं आहे.
तर ह्या दिलेल्या जे इन्फॉर्मेशन आहे त्याच्यावरून तुम्हाला काय करायचंय, पॉलिनॉमियल इन एक्स मध्ये लिहायचंय. व्हेरिएबल कोणतं यूज करायचं इथं एक्स. तिथं आपण दिलेल्या ह्याच्यानुसार इन्फॉर्मेशननुसार आपल्याला काय करायचंय, पॉलिनॉमियल लिहायचंय इन व्हेरिएबल एक्स. एक्सच्या फॉर्म मध्ये पॉलिनॉमियल आपल्याला मेन्शन करायचंय. मोनोमियल विथ डिग्री 7. मोनोमियल विथ डिग्री 7. एक्स रेज टू काय आला 7. टाइप्स ऑफ अ पॉलिनॉमियल बेस्ड ऑन अ डिग्री आणि टाइप्स ऑफ अ पॉलिनॉमियल बेस्ड ऑन अ टर्म. जे मग त्यामध्ये आहेत बेस्ड ऑन अ टर्म मध्ये आहेत बायनॉमियल, मोनोमियल, बायनॉमियल आणि ट्रायनॉमियल. तर मोनोमियल विथ डिग्री 7 एक्स रेज टू काय येणार 7. आणि बायनॉमियल, बायनॉमियल म्हणजे मोनोमियल म्हणजे एकच टर्म येणार, बायनॉमियल म्हणजे 2 टर्म्स येणार आणि ट्रायनॉमियल्स म्हणजे किती टर्म येणार 3 टर्म्स येणार. मग इथं बायनॉमियल विथ डिग्री 35 एक्स रेज टू 35 प्लस 9 करा. प्लस मध्ये मायनस मध्ये काही लिहा, फक्त 2 टर्म आल्या पाहिजेत. बायनॉमियल आहे ना म्हणून 2 टर्म आल्या पाहिजेत आणि डिग्री कशी हवे 35 हवे. मग मला जे तुम्हाला सोपं वाटेल ते तुम्ही लिहू शकता. मी इकडे एक्स रेज टू 35 प्लस 9 लिहिलं किंवा मी 7 एक्स रेज टू 35 प्लस 7 प्लस 9 असं लिहिलं तरी चालेल. तर 10 एक्स रेज टू 35 प्लस 9 असं केलं तरी चालेल किंवा 10 एक्स रेज टू 35 प्लस एक्स रेज टू 30 असं केलं तरी चालेल. डिग्री किती हवी 35 हवी म्हणजे हायेस्ट काय आलं यायला हवं 35 यायला हवं. एवढं लक्षात ठेवायचं. आपण जास्तीत जास्त जे इझी आहे ते आपण लिहू शकतो. कसं आपल्याला लिहायचंय बायनॉमियल म्हणून आपल्याला कंडिशन काय आहे की 2 टर्म आल्या पाहिजे आणि विथ डिग्री 35 म्हणून एक्स रेज टू 35 प्लस 9. जे जास्त इझी आहे, जे तुम्हाला जास्त सोपं वाटतं ते तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट ट्रायनॉमियल विथ डिग्री 8. ट्रायनॉमियल, आता ट्रायनॉमियल म्हणजे किती हवेत आपल्याला 3 टर्म्स हवेत. 10 एक्स रेज टू 8 प्लस 99 एक्स स्क्वेअर प्लस 50. किती टर्म आल्या 1 ही 2 आणि ही 3 आले काय ट्रायनॉमियल. तुम्हाला जे सोपं वाटेल त्या फॉर्म मध्ये तुम्ही लिहिले तरी चालेल. फक्त कंडिशन काय आहे, ट्रायनॉमियल मध्ये 3 टर्म्स हव्यात आणि डिग्री किती हवी 8 हवी. हायेस्ट टर्म काय असली पाहिजे इथे 8 असली पाहिजे कारण की त्याची डिग्री काय आहे 8 आहे. आलं लक्षात तुमच्या. नेक्स्ट बघूया आपण नंबर 4. नंबर 4 मध्ये राईट द डिग्री ऑफ गिवन पॉलिनॉमियल. प्रत्येक वेळेस तुम्हाला पॉलिनॉमियल्स दिलेत आणि त्याची काय विचारले तुम्हाला डिग्री. फर्स्ट आहे स्क्वेअर रूट ऑफ 5. स्क्वेअर रूट ऑफ 5 ला फक्त असा मेन्शन करते स्क्वेअर रूट ऑफ 5 एक्स रेज टू 0. काही डिजिट असेल त्याची जर पॉवर 0 असेल तर आन्सर काय मिळतं तुम्हाला 1. होय ना, हे ऑलरेडी आपल्याला होऊन गेलेलं आहे. कोणत्याही व्हेरिएबल असेल, कोणतंही व्हेरिएबल असेल त्याची पॉवर जर 0 असेल तर आन्सर काय मिळणार आहे तुम्हाला 1. त्याची व्हॅल्यू काय असते 1. कोणताही डिजिट असेल त्याचं जरी पॉवर 0 असेल तर त्याची व्हॅल्यू काय येणार आहे 1. 1 रेज टू 0. 1 ची पॉवर काय आहे 0. आन्सर काय येणार आहे 1 येणार आहे. 10 ची पॉवर 0 आहे. आन्सर काय येणार आहे 1 येणार. 99 ची जरी पॉवर 0 असेल तरी आन्सर काय येणार आहे तुमचं 1च येणार आहे. म्हणून मी फक्त इथे ऍडजस्टमेंट केले. मग इकडे डिग्री काय मिळाली तुम्हाला, डिग्री ऑफ अ पॉलिनॉमियल 0. नंबर 2 बघूया. नंबर 2 काय आहे एक्स रेज टू 0. एक्स रेज टू 0 म्हणून काय आले डिग्री ऑफ अ पॉलिनॉमियल इज 0. इकडे काय एक्सचा स्क्वेअर, डिग्री काय आली तुमची 2. डिग्री इज 2. स्क्वेअर रूट ऑफ 2 एम रेज टू 10 मायनस 7. एम रेज टू किती आहे 10. पॉवर किती आहे एम ची 10 आहे. मग डिग्री किती आली 10. डिग्री इज 10. हिअर 2p मायनस स्क्वेअर रूट ऑफ 7. व्हेरिएबल कोण आहे इथे p आहे. p ची पॉवर किती आहे 1 आहे. मग डिग्री किती आली 1. डिग्री इज 1. 7y मायनस y क्यूब प्लस y रेज टू 5. इकडे किती आहे y ची पॉवर किती आहे 5 आहे. इथं 3 आहे, इथं 1 आहे. मग हायेस्ट काय आली 5 आली म्हणून डिग्री काय आली त्याची 5. डिग्री ऑफ अ गिवन पॉलिनॉमियल इज 5. इकडे XYZ प्लस XY मायनस Z. इथे प्रत्येक वेळेस बघा ह्या 6 पर्यंत, या नंबर 6 पर्यंत प्रत्येक वेळेस अल्जेब्राइक एक्सप्रेशन मध्ये व्हेरिएबल फक्त एकच होतं. इथे कॉन्स्टंट पॉलिनॉमियल होता. इथं व्हेरिएबल एक्सच आहे, फक्त एकच आहे. इथं पण एक्सच आहे, पण एकच आहे. इथे एम आहे, एकच व्हेरिएबल आहे. इथं पी आहे, एकच आहे. इथे वाय वाय वाय, प्रत्येक ठिकाणी वाय आहे, फक्त एकच व्हेरिएबल. पण इथं लास्ट एक्झाम्पल मध्ये कसं आहे एक्स वाय आणि झेड किती व्हेरिएबल आहेत 3 व्हेरिएबल आहेत. होय ना. मग एक्स वाय आणि झेड, इथं काय आहे एक्स वाय आणि इथं काय आहे झेड आहे. ह्या प्रत्येक वेळेस आपण जेव्हा डिग्री, तुम्ही लास्ट लेक्चर मध्ये पण आपण केलंय, रिकॉल केलेल्या पॉलिनॉमियल 1 व्हेरिएबल मध्ये असेल तर हायेस्ट जी पॉवर असते ती त्याची आपण डिग्री लिहितो. पण व्हेरिएबल 2 व्हेरिएबल्स मध्ये असेल तर काय करतो आपण, हायेस्ट पॉवर असतात त्यांची काय करतो आपण ऍडिशन करतो. इथं काय करणार आहे मग आपण एक्स वाय झेड आणि इथे एक्स वाय, इथं झेडची काही पॉवर नाही, इथं काय असणार आहे 1 असणार आहे. इथं 1 1 असणार आहे, इथं 1 1 1 असणार आहे. मग हायेस्ट कोण आलं हा आला ना.
म्हणून डिग्री काय आली त्याची 1 2 3 ऍडिशन केली ना आपण, मग काय आली त्याची डिग्री 3. डिग्री इज 3. पॉलिनॉमियल इन 2 व्हेरिएबल्स असताना आपण काय करतो, प्रत्येक वेळेस दिलेल्या टर्म्सच्या पॉवर्सची काय करतो, ऍडिशन करतो आणि जी हायेस्ट पॉवर, जी आपल्याला हायेस्ट सम मिळते ती आली त्या पॉलिनॉमियलची डिग्री. इकडे काय आहे, पॉवर किती आहे, ही 3 आहे प्लस 7. इकडे काय आहे 3 प्लस 7 फर्स्ट टर्म मध्ये. सेकंड टर्म मध्ये काय आलं, m⁵, n⁵1, 5 प्लस 1 किती आलं, 6 आलं. आणि इथं काय आलं थर्ड टर्म मध्ये m⁵1, n⁵mn आहे ना फक्त, मग काय आलं 1 प्लस 1. इथे काय आलं 2 आलं. इथे आलं 10, इथं आलं 6, इथं आलं 2. हायेस्ट कोण आहे 10 आहे, म्हणून काय आलं डिग्री, या दिलेल्या पॉलिनॉमियलची डिग्री किती आली 10. डिग्री ऑफ गिवन पॉलिनॉमियल इज 10. आलं लक्षात तुमच्या. नेक्स्ट आपण बघूया नंबर 5. क्लासिफाय द गिवन पॉलिनॉमियल्स इन लिनियर, क्वाड्रॅटिक अँड क्युबिक पॉलिनॉमियल. दिलेले जे पॉलिनॉमियल्स आहेत तुम्हाला प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण बघितलंय, टाइप्स ऑफ अ पॉलिनॉमियल बेस्ड ऑन अ डिग्री आणि टाइप्स ऑफ अ पॉलिनॉमियल बेस्ड ऑन टर्म्स. मग टाइप्स ऑफ अ पॉलिनॉमियल बेस्ड ऑन अ डिग्री त्यामध्ये आपण मेन्शन केले हे लिनियर, क्वाड्रॅटिक आणि क्युबिक. ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 1 आहे तो आला लिनियर पॉलिनॉमियल, ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 2 आहे तो आला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आणि ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 3 आहे तो आहे क्युबिक पॉलिनॉमियल. आपल्याला इथं प्रत्येक वेळेस मेन्शन करावं लागेल की कोणता लिनियर आहे, क्वाड्रॅटिक आहे आणि क्युबिक आहे. फर्स्ट 2x² प्लस 3x प्लस 2 या पॉलिनॉमियल मध्ये हायेस्ट डिग्री काय आहे 2 आहे, म्हणजेच हा कसा आहे, डिग्री कशी आली त्याची 2, म्हणून काय आला हा दिलेला पॉलिनॉमियल कसा आला, क्वाड्रॅटिक. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. नेक्स्ट नंबर 2, या दिलेल्या पॉलिनॉमियल मध्ये 5p या दिलेल्या पॉलिनॉमियल मध्ये डिग्री किती आहे, एकच टर्म आहे आणि डिग्री किती आहे या p ची 1 आहे. या पॉलिनॉमियलची डिग्री किती आली 1 आली, म्हणजेच काय आला दिलेला पॉलिनॉमियल कसा आला, लिनियर पॉलिनॉमियल. लिनियर पॉलिनॉमियल. नेक्स्ट नंबर 3, स्क्वेअर रूट ऑफ 2y मायनस 1/2. व्हेरिएबल कोण आहे इथं, या पॉलिनॉमियल मध्ये व्हेरिएबल काय आहे, y आहे. y ची पॉवर किती आहे 1 आहे, म्हणजेच काय आला डिग्री किती आली 1 आली, म्हणजेच काय आला लिनियर पॉलिनॉमियल. लिनियर पॉलिनॉमियल. नेक्स्ट बघूया आपण नंबर 4. नंबर 4 मध्ये m³ प्लस 7m² प्लस 5/2m मायनस स्क्वेअर रूट ऑफ 7. या दिलेल्या पॉलिनॉमियल व्हेरिएबल किती आहेत, एकच आहे. कोणता आहे, m आहे. m ची इथं पॉवर काय आहे 3 आहे, इथं 2 आहे, इथं 1 आहे. मग हायेस्ट पॉवर काय आहे 3 आहे, म्हणजेच या पॉलिनॉमियलची डिग्री किती झाली 3 झाली. मग या पॉलिनॉमियलची डिग्री 3 आहे तो कसा आहे, क्युबिक पॉलिनॉमियल आहे. क्युबिक पॉलिनॉमियल. नंबर 5, a². इथे पॉलिनॉमियल मध्ये कोणता व्हेरिएबल आहे, a हा एकच व्हेरिएबल आहे आणि त्याची डिग्री किती आहे 2 आहे, म्हणजेच कसं झाला तो क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आणि लास्ट 3r चा क्यूब. इथे पॉलिनॉमियल मध्ये कोणता व्हेरिएबल आहे, r हा व्हेरिएबल आहे आणि त्याची पॉवर किती आहे 3 आहे, सॉरी त्याची पॉवर 3 आहे, म्हणजेच काय झालं ह्या पॉलिनॉमियलची डिग्री किती आली 3 आली. 3 म्हणजेच काय क्युबिक पॉलिनॉमियल. आलं लक्षात तुम्हाला. क्वेश्चन नंबर 5. आपण हे ऑलरेडी केलेलं आहे 8th स्टँडर्ड मध्ये, फक्त ह्या सगळ्या बेसिक्स आहेत ज्या तुम्हाला परत यूज होणार आहेत, म्हणून हे प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये हे आवर्जून क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहेत, कारण की त्या सगळ्या गोष्टी तुम्ही रिकॉल कराव्यात आणि मग पुढे जावं म्हणून. आलं लक्षात तुम्हाला. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 मध्ये राईट द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स इन स्टँडर्ड फॉर्म. दिलेले जे पॉलिनॉमियल्स तुम्हाला जे दिलेत ते तुम्हाला कसे कन्वर्ट करायचे, स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचे आहेत. हायेस्ट पॉवर काय आहे याच्यामध्ये, या 1 2 3 या टर्म मध्ये कोण आहे, m³ हीच हायेस्ट पॉवर आहे ऍज इट इज लिहिली. त्याच्यानंतर कोण आहे 5m आहे आणि लास्ट कोण राहिला तुमचा 3. आपल्याला दिलेलं जे पॉलिनॉमियल आहे त्या पॉलिनॉमियल मधल्या व्हेरिएबल्सची पॉवर आपण कशी करतो, डिसेंडिंग ऑर्डर मध्ये, म्हणजे डिक्रीजिंग करतो. इथे किती m⁵3 आहे, इथं किती आला 5m आला प्लस 3. फक्त आपण ऍडजस्टमेंट करतो. हा आला तुमचा दिलेल्या पॉलिनॉमियलचा काय आला स्टँडर्ड फॉर्म. नेक्स्ट नंबर 2. नंबर 2 मध्ये काय आहे, -7y प्लस y⁵5 प्लस 3y³ मायनस 1/2 प्लस 2y⁴ मायनस y चा स्क्वेअर. या दिलेल्या पॉलिनॉमियल मध्ये हायेस्ट डिग्री कोण आहे, y⁵5 आहे. तिला स्टार्टिंगला आपल्याला काय करायचंय, डिक्रीजिंग त्याच्या पॉवर्स कशाला येते, डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायचे. y⁵5 नंतर कोण आहे y⁴ आहे प्लस 2y⁴. त्याच्यानंतर कोण आहे y³ आहे का, प्लस 3y³. नंतर y² ची टर्म आहे मायनस y². नंतर y ची टर्म आहे -7y. मग कॉन्स्टंट कोण आहे का, -5
1/2 आहे कॉन्स्टंट. -1/2 किती टर्म आहेत? 1 2 3 4 5 आणि 6. 1 2 3 4 5 आणि 6 झाल्या का सगळ्या कंप्लीट आपल्या? आलं लक्षात तुम्हाला? दिलेला पॉलिनॉमियल आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचा आहे. म्हणजेच काय, त्या पॉलिनॉमियल्स मधल्या व्हेरिएबल्सची पॉवर्स आपल्याला कशी लिहायची? फक्त डिसेंडिंग ऑर्डरने लिहायचे, म्हणजे डिक्रीजिंग ऑर्डरने आपल्याला लिहायचे. आला तुमचा हा आला स्टँडर्ड फॉर्म. आलं लक्षात? नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर 7. राईट द फॉलोइंग पॉलिनॉमियल इन कोइफिशियंट फॉर्म. जे तुम्हाला पॉलिनॉमियल्स इथे दिलेत त्यांचा काय आपल्याला लिहायचा आहे? कोइफिशियंट फॉर्म लिहायचा आहे. x³ - 2 मध्ये x³ - 2 मध्ये x³ नंतर डायरेक्ट इकडे काय आहे? कॉन्स्टंट टर्म आहे. मग x³ नंतर x² आहे का? x आहे का? आणि मग कॉन्स्टंट आहे का? डायरेक्ट इकडे कॉन्स्टंट आहे ना. x³ नंतर x² आणि x ह्या 2 टर्म मिसिंग आहेत आणि मग डायरेक्ट कॉन्स्टंट आहे, होय ना. मग आपल्याला काय करावं लागेल? ह्या 2 टर्म इकडे ऍड करावे लागतील. आपण कशा ऍड करणार आहोत? x³ आहे असा प्लस 0x². आपल्याला काय करायचे? ही एक टर्म आणि ही एक टर्म ऍड करायची -2 च्या आधी, कारण की आपण x³ आहे, आपल्याला x² आणि x आहे का? नाही, म्हणून आपण इथं फक्त ऍडजस्टमेंट करतो. 0x² प्लस 0x² प्लस 0x आणि हा -2 ऍज इट इज. आलं लक्षात? आपण काय केलंय? x³ - 2 ला आपण फक्त ह्या 2 टर्म ऍड केल्या. ही फक्त ऍडजस्टमेंट केली. का केली आपण? कारण की आपल्याला लिहायचा आहे त्याचा कोइफिशियंट फॉर्म म्हणून. आणि ह्या दिलेल्या पॉलिनॉमियलचा ह्या फॉर्म मध्ये आपण लिहितो. म्हणजेच काय झाला? हा याचा इंडेक्स फॉर्म झाला. हे आपण लास्ट लेक्चर मध्ये केलंय. मग याचे सगळे जे कोइफिशियंट्स आहेत ना, हा x³ चा, हा x² चा, ह्या x चा आणि हा कॉन्स्टंट, ह्याचे सगळे काय करायचे? आपल्याला फक्त कोइफिशियंट इथं मेन्शन करायचे. म्हणजे झाला तो दिलेल्या पॉलिनॉमियलचा कोइफिशियंट फॉर्म. देअरफॉर कोइफिशियंट फॉर्म ऑफ अ गिवन पॉलिनॉमियल इज x³ चा कोइफिशियंट काय आहे? 1 आहे, कॉमा. x² चा कोइफिशियंट काय आहे? 0 आहे, परत कॉमा. आणि x चा कोइफिशियंट काय आहे? 0 आहे, परत. आणि हा लास्ट काय आहे? कॉन्स्टंट पॉलिनॉमियल काय आहे? -2. हा काय आला? दिलेल्या तुमच्या पॉलिनॉमियलचा हा आला तुमचा कोइफिशियंट फॉर्म. आलं लक्षात? नेक्स्ट बघूया आपण नंबर 2. 5y. दिलेला पॉलिनॉमियल काय आहे तुम्हाला? फक्त 5y आहे. 5y प्लस 0. काय केलं मी? फक्त एक कॉन्स्टंट ऍड केला. हा व्हेरिएबल आहे, याच्यानंतर कॉन्स्टंट टर्म आहे का? नाही. मग फक्त मी ऍडजस्टमेंट केली. देअरफॉर कोइफिशियंट फॉर्म ऑफ अ गिवन पॉलिनॉमियल. इकडे y चा कोइफिशियंट काय आहे? 5 आहे आणि नंतर कॉन्स्टंट कोण आहे? 0 आहे. इकडे अगदी इझी होतं, कारण की एकच टर्म होती 5y. मग नंतर मी काय केलं? फक्त इथे कॉन्स्टंट ऍड केलं. आपण ही ऍडजस्टमेंट का करतोय? ही ऍडजस्टमेंट म्हणजेच काय? इंडेक्स फॉर्म झाला याचा, आणि त्याचे जे कोइफिशियंट आपण फक्त मेन्शन करतोय राऊंड ब्रॅकेट मध्ये, म्हणजे आला त्याचा कोइफिशियंट फॉर्म. नेक्स्ट नंबर 3 काय आहे? 2m⁴ - 3m² + 7. इकडे कोणता व्हेरिएबल आहे? m आहे आणि m चे हायेस्ट पॉवर काय आहे? 4 आहे. इकडून आपण स्टार्ट करू. 2m⁴. 3 ची टर्म आहे का? नाही, आपण ती ऍडजस्ट करावी लागेल आपल्याला. 0m³ मायनस स्क्वेअर ची टर्म आहे का? आहे, ऍज इट इज. -3m². नंतर m ची टर्म आहे का? m⁴ आहे, m⁴ आहे, m⁴ आहे, m⁴ m ची टर्म आहे का? नाही, म्हणून आपण ती ऍडजस्ट करू. 0m + 7 ऍज इट इज. आला का? हा तुमचा कसा आला? हा दिलेल्या पॉलिनॉमियलचा हा काय आला? तुमचा इंडेक्स फॉर्म. आता ह्याचे फक्त आपण कोइफिशियंट फक्त मेन्शन करायचे, म्हणजे आला तो दिलेला पॉलिनॉमियलचा कोइफिशियंट फॉर्म. देअरफॉर कोइफिशियंट फॉर्म ऑफ अ गिवन पॉलिनॉमियल. हायेस्ट पॉवर पासून स्टार्ट करणार. 2 कॉमा. इकडे काय? m³ चा कोइफिशियंट काय आहे? 0, परत कॉमा. इकडे काय आहे? m² चा -3. इथे किती आहे? 0. इथे किती आहे? 7. कोइफिशियंट फॉर्म काय आला? 2, 0, -3, 0, 7. हा आला दिलेल्या पॉलिनॉमियलचा तुमचा कोइफिशियंट फॉर्म. नंबर 4 काय आहे? -2/3. इथं कोणतं व्हेरिएबल दिसतंय का? नाही, म्हणजे काय आहे? हा कॉन्स्टंट पॉलिनॉमियल आहे. कॉन्स्टंट पॉलिनॉमियलचा कोइफिशियंट फॉर्म कसा येणार? ऍज इट इज तोच येणार. कोइफिशियंट फॉर्म -2/3. हे काय आहे? कॉन्स्टंट पॉलिनॉमियल आहे. इकडे कुठला व्हेरिएबल वगैरे आहे का? नाही. मग कॉन्स्टंट पॉलिनॉमियलचा कोइफिशियंट फॉर्म ऍज इट इज तोच येणार, -2/3. आलं लक्षात तुम्हाला? क्वेश्चन नंबर 7. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 बघूया आपण. क्वेश्चन नंबर 8 मध्ये दिलेला पॉलिनॉमियल आपल्याला काय करायचं? इंडेक्स फॉर्म मध्ये लिहायचंय. त्यातलं फर्स्ट तुम्हाला काय दिलंय? पॉलिनॉमियल कसा दिलाय तुम्हाला? कोइफिशियंट फॉर्म मध्ये दिलाय. त्याला कन्वर्ट आपल्याला करायचंय इंडेक्स फॉर्म मध्ये. नंबर ऑफ कोइफिशियंट्स किती आहेत? इथे मेन्शन करा तुम्ही. नंबर ऑफ कोइफिशियंट किती आहे? 3 आहेत. देअरफॉर डिग्री ऑफ पॉलिनॉमियल 3 - 1 = 2. आपण जेव्हा
लास्ट एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 7 मध्ये आपण प्रत्येक वेळेस केले बघा, जेवढी डिग्री आहे ना त्याच्यापेक्षा एक कोएफिशियंट जास्त येतो. जर 4 दिलेल्या पॉलिनॉमियलची डिग्री 4 आला तर तुमचे कोएफिशियंट्स किती येतात? 5 येतात. जर दिलेल्या पॉलिनॉमियलची डिग्री 3 आली तर कोएफिशियंट किती येतात? 4 येतात कोएफिशियंट्स. इथं नंबर ऑफ कोएफिशियंट्स किती आहेत? 3 आहेत. मग डिग्री त्याची किती असणार आहे? एक कमी असणार आहे. डिग्रीपेक्षा एक कोएफिशियंट आपल्याला जास्त मिळतो ना, मग इथं कोएफिशियंट्स 3 आहेत म्हणजे त्याची डिग्री काय आली? त्याच्यापेक्षा एक कमी आली म्हणजेच काय आली? 2 आली. टेकिंग एक्स एज अ व्हेरिएबल द इंडेक्स फॉर्म इज. आता आपण डिग्री किती मिळाली तुम्हाला? 2 मिळाली. आपण स्टार्ट करूया. एक्स रेस टू 2. आपले कोएफिशियंट्स काय आहेत? 1, 2, 3 हे आपले कोएफिशियंट्स आहेत. आपल्याला नंबर ऑफ कोएफिशियंट्स किती आहेत? 3 आहेत. 1, 2, 3 आहेत म्हणजेच काय आली? त्याच्यापेक्षा एक त्याची डिग्री कमी येणार म्हणजेच काय? डिग्री ऑफ पॉलिनॉमियल किती मिळाली तुम्हाला? 2 मिळाली. आपण व्हेरिएबल काय घेतोय? एक्स घेतोय. मग आपण स्टार्ट करणार एक्स स्क्वेअर पासून. डिग्री किती आहे? 2 आहे. एक्स स्क्वेअर कोएफिशियंट्स काय आहे? त्याचा 1 आहे. इकडे मेन्शन करायची काही गरज नाही. 1 एक्स स्क्वेअर. ठीक आहे, मी 1 एक्स स्क्वेअर लिहिते प्लस 2x प्लस 3. 1x स्क्वेअर प्लस 2x प्लस 3 हा आला तुमचा इंडेक्स फॉर्म. पॉलिनॉमियल इंडेक्स फॉर्म आलं लक्षात. आपण काय केलं इकडे हे मेन्शन करायची तुम्हाला गरज नाही, फक्त मी तुम्हाला याचं समजावं म्हणून सांगितलं. इथं एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 3 इथपर्यंत आपण कसं पोहोचलो कळालं का? आपण काय घेतला? एक्स हा एक व्हेरिएबल घेतला इथे आणि नंबर ऑफ कोएफिशियंट जेवढे नंबर ऑफ कोएफिशियंट्स आहेत त्याच्यापेक्षा एक लेस कमी येतो डिग्री. त्याची दिलेल्या पॉलिनॉमियलची डिग्री कशी येते? कमी येते. तुम्ही क्वेश्चन नंबर 7 मध्ये प्रत्येक वेळेस बघा, जेवढी डिग्री आहे ना त्याच्यापेक्षा एक कोएफिशियंट जास्त येतो. मग आपल्याला कोएफिशियंट वरून उलट यायचंय, आपल्याला इथं पॉलिनॉमियल पर्यंत यायचंय. म्हणून आपल्याला काय करावं लागतं? जेवढे नंबर ऑफ कोएफिशियंट्स आहेत जेवढे आहेत त्याच्यापेक्षा एक त्याची डिग्री कमी येणार आहे. म्हणून डिग्री किती आली? जेवढे टर्म आहेत त्याच्यापेक्षा एक कमी म्हणून आली इथे डिग्री 2. म्हणून स्टार्ट इथून किती केलं? एक्सचा स्क्वेअर. इथं काय आहे? 1 आहे म्हणून मी इथे 1 मेन्शन केला नाही. 1x स्क्वेअर प्लस 2x प्लस 3 कसा येणार आहे? इथं तुमचा कॉन्स्टंट येणार. आलं लक्षात? अजून 1-2 करून बघू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे बघा नेक्स्ट एक्झाम्पल काय दिले तुम्हाला? 5 कोएफिशियंट काय दिलेत? 5, 0, 0, 0, 1, 1, 2, 3, 4, 5 किती दिलेत तुम्हाला? नंबर ऑफ कोएफिशियंट्स किती आहेत? 1, 2, 3, 4, 5. नंबर ऑफ कोएफिशियंट्स 5. Therefore डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. Therefore डिग्री इज 5 minus 1 is equals to 4. नंबर ऑफ कोएफिशियंट जेवढे नंबर आहेत त्याच्यापेक्षा डिग्री कशी येते? एक लेस येते. टेकिंग एक्स एज अ व्हेरिएबल. मी प्रत्येक वेळी एक्स घेते, तुम्हाला जो आवडतो तो तुम्ही घ्या. टेकिंग एक्स ऍज व्हेरिएबल द इंडेक्स फॉर्म इज. एक्स डिग्री किती घेणार आहे आपण? 4 घेणार आहे. हा एक्स रेस टू 4 येणार. मग फर्स्ट कोएफिशियंट काय आहे? 5 आहे. एक्स रेस टू किती येणार? 4 येणार. डिग्री किती आहे? 4 प्लस 0x क्यूब प्लस 0x स्क्वेअर प्लस 0x प्लस 1 हे आलं तुमचं इंडेक्स फॉर्म मध्ये पॉलिनॉमियल. आलं लक्षात तुम्हाला? आपण कसं केलं? थर्ड नंबर एक्झाम्पल बघूया. इथे तुम्हाला कोएफिशियंट फॉर्म काय दिले? -2, 2, -2, 2. टर्म किती आहेत? 1, 2, 3, 4. नंबर ऑफ कोएफिशियंट्स 1, 2, 3, 4 किती आहेत? 4. Therefore डिग्री किती आली तुमची? एक लेस करायचं. डिग्री इज 4 minus 1 is equals to 3. Therefore taking m as a variable, the index form is taking m as a variable. आपण काय इथं घेतोय? m हा व्हेरिएबल घेतोय. डिग्री किती आहे? 3 आहे. मग इथं स्टार्ट करूया -2 पासून. -2 m रेस टू किती येणार? डिग्री किती आहे? 3 प्लस 2 m 3 नंतर काय येणार? स्क्वेअर येणार. मायनस ऍज इट इज m चा क्यूब नंतर m चा स्क्वेअर नंतर काय आला? m आला प्लस -2m चा क्यूब प्लस 2m चा स्क्वेअर -2m प्लस 2 हे आलं तुमचं पॉलिनॉमियल इन इंडेक्स फॉर्म. क्वेश्चन नंबर 8 मधला हा लास्ट आहे. नोट डाऊन. मी आज विसरले तुम्हाला बोलायला. जर नोट डाऊन करून घेत नसला तर तुम्ही नोट डाऊन करून घ्या. नोट डाऊन करून जरी घ्यायचं पॉसिबल नसलं तरी ऍटलीस्ट तुम्ही स्क्रीनशॉट तरी घ्या, कारण की बारीक सारीक गोष्टी आहेत मी प्रत्येक वेळेस इकडे मेन्शन करते. त्या तुम्ही जेव्हा इंडिपेंडंट अभ्यास कराल ना, तुम्ही जेव्हा एकटेच बसाल आणि स्वतः अभ्यास कराल ना, तेव्हा तुम्हाला अडचण नाही येणार. ह्या गोष्टींचा तुम्हाला नक्की जरूर फायदा होईल. त्यामुळे तुम्ही नोट डाऊन करून घेत जा. नसेल पॉसिबल तर ऍटलीस्ट स्क्रीनशॉट तरी घेत जा. क्वेश्चन नंबर 8 पर्यंतचा हा पार्ट आपण पूर्ण कव्हर केलाय. क्वेश्चन नंबर 9 जो आहे ना, टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल मध्ये पूर्ण कव्हर केलं. टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल बेस्ड ऑन अ डिग्री आणि बेस्ड ऑन अ
टर्म, टाइप्स ऑफ अ पॉलिनॉमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल आहेत ना, आणि लिनियर, क्वाड्रॅटिक, क्युबिक पॉलिनॉमियल याच्यावरच डिपेंड आहे तो क्वेश्चन नंबर 9, जो तुम्ही करू शकता. तुम्हाला ऑलरेडी 8th स्टँडर्ड मध्येही तो पार्ट झालेला आहे. परत आपण या 9th स्टँडर्ड मध्ये आपण फर्स्ट लेक्चर मध्ये, या लेक्चर मध्येही तो पार्ट कव्हर केलाय, म्हणून मी तो एक क्वेश्चन बाकी ठेवते. तुम्ही ऍज अ होमवर्क म्हणून करा, कारण की तुमच्या थोडं हाताखालून पण जाऊ दे त्या गोष्टी. जोपर्यंत तुम्ही सॉल्व्ह करत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला ते सॉल्व्ह करावं असं वाटणार नाही. त्यामुळे तुम्ही सॉल्व्ह करून बघत जा. जेव्हा तुम्ही करून बघाल ना, तेव्हा या गोष्टी अगदी इझी वाटतात. इझी आहेतच त्या, जोपर्यंत तुम्ही करत नाही ना, मग तोपर्यंतच अवघड वाटतं. त्यामुळे तुम्ही करून बघा, तुम्हाला अजून इझी वाटेल. तुम्ही जसं करत जाल ना, तसं मॅथ्स अतिशय तुम्हाला सोपा वाटेल. जो मनामध्ये बऱ्याच पॅरेंट्स लोकांच्या पण मनामध्ये गैरसमज असतो की अवघड आहे, कठीण आहे, जमत नाही वगैरे वगैरे, असं काही नाहीये. तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवा, तुम्ही तो करत राहा. रोज थोडा पाठ करत राहा. तुम्ही 1 चॅप्टर घ्या, तुम्ही 2 चॅप्टर घ्या. तुम्हाला पूर्ण बुक मध्ये तुम्हाला 4 चॅप्टर असतात जे तुम्हाला येतात, जमतात, किंवा तुम्हाला ते समजलेले असतात फुल. तर ते पूर्ण जे 4 चॅप्टर तुम्ही करणार आहात ना, जो काही तुम्ही थोडाफार जो पार्ट करणार आहे तो पूर्ण करायचा. त्यातला कोणताही पार्ट मिस नाही करायचा. फक्त तुम्ही एवढं जरी लक्षात ठेवलं, तुम्ही भले 8th स्टँडर्ड असेल, 9 असेल, कोणतीही स्टँडर्ड असेल, जो पार्ट तुम्ही करताय, जो चॅप्टर तुम्ही करताय, तो पूर्ण करायचा. त्यातलं कोणताही पार्ट मिस नाही करायचा. एवढं जरी तुम्ही केलं ना, तरी तुम्हाला मॅथ्स मध्ये अगदी आउट ऑफ मार्क्स मिळतील, एवढा माझा विश्वास आहे. त्यामुळे प्रामाणिक राहा, आपल्या अभ्यासाशी प्रामाणिक राहा, स्वतःची काळजी घ्या आणि दिलेला होमवर्क नक्की पूर्ण करत जा. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये नवीन टॉपिक सोबत. आपण हा प्रॅक्टिस सेट इथे कम्प्लीट केलेला आहे. प्रॅक्टिस सेट 3.1 इथे कम्प्लीट झालेला आहे. जो नेक्स्ट पार्ट आहे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. तोपर्यंत मस्त राहा, काळजी घ्या. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये.